मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या कुप्रसिद्ध मेंढवण खिंडीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं वेग मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे खळबळ माजली आहे। अपघातप्रवण घाट रस्त्यावरती महामार्ग प्राधिकरणाकडून हलक्या वाहनांसाठी 100 तर जड वाहनांसाठी 80 किलोमीटर प्रति तास वेगाचे फलक लावण्यात आलेत। अरुंद रस्ता, तीव्र उतार आणि नागमोडी वळणांच्या या खिंडीत फलकांद्वारे घेतलेला हा निर्णय म्हणजे वाहन चालकांच्या जीवाशी खेळ असल्याची तीव्र भावना व्यक्त केली जाते। अहमदाबाद महामार्गावर अपघात प्रवण क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पालघरच्या मेंढवण या भागामध्ये अजब फतवा जो आहे तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच ठिकाणी वेग मर्यादा कमी करण्याऐवजी महामार्ग प्राधिकरणाकडून वेग मर्यादा वाढवण्याचा फलक जो आहे तो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। आपण बघितलं तर साधारणतः 100 किलोमीटर प्रति तास कारसाठी तर अवजड वाहनांसाठी 80 किलोमीटर प्रति तासाचे जे दोन फलक जे त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहे, त्यामुळे कुठेतरी आणखीन अपघात वाढण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे। एकंदरीत बघितलं तर वर्षभरामध्ये याच महामार्गावर मेंढवण या ठिकाणी साधारणतः 45 अपघात झालेले आहेत आणि या अपघातांमध्ये 49 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। कुठेतरी या ठिकाणी वेग मर्यादा कमी करण्याची गरज असताना या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण विभागाकडून वेग मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे या महामार्ग प्राधिकरणाचं डोकं ठिकाणावर आहे का असा सवाल आता या निमित्ताने उपस्थित केला जातोय। एकंदरीत बघितलं तर मोठ्या प्रमाणात या महामार्गावर मेंढवण या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतात आणि त्यामुळे अनेक वाहनांचं नुकसान होते, तर काहींना आपला जीव गमवावा लागतो। या ठिकाणी सुरक्षेऐवजी वेग मर्यादा वाढवल्याने आता अपघातांना वाहन चालकांना सामोरं जावं लागणार आहे हे निश्चित झालं आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।